नमस्कार मंडळी. राजहंस आपल्याला शिकवतो जीवनात चांगले वाईट योग्य अयोग्य यातील फरक ओळखावा. राजहंस हा फक्त पक्षी नसून विवेक, ज्ञान, पवित्रता आणि उच्च विचारसरणीचं ते प्रतीक आहे. एक जमीनदार होता. त्याच्या वाडवडिलापासून त्याला खूप संपत्ती मिळालेली होती, पण तो खूप आळशी आणि टवाळखोऱ्या करण्यामध्ये आपला दिवस घालवायचा. आणि त्याच्या या स्वभावाचा फायदा त्याचे नातेवाईक घ्यायचे. ते त्याच्या संपत्तीचा गैरफायदा घेऊन हळूहळू त्याची संपत्ती गायब करू लागले. त्याचे नौकर चाकरही त्याच्या या वर्तनाचा फायदा घेत असत. त्याच्या एका मित्राला हे सर्व पाहावं वाटायचं नाही. तो आपल्या मित्राला खूप चांगले सल्ले द्यायचा, पण त्याचा मित्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. शेवटी त्याने जमीनदाराला एका संत महात्म्याकडे नेलं आणि सांगितलं की तुमची संपत्ती दुप्पट करून देण्याचा एक मार्ग माझ्याकडे आहे. तेव्हा जमीनदाराला संपत्तीची हाव होती. तो लगेच तयार झाला. मी काय करू म्हणजे माझी संपत्ती दुप्पट होईल? तेव्हा संतांनी सांगितलं की तुझ्या शेतामध्ये एक राजहंस आहे. रोज सूर्योदयापूर्वी तू त्याचं दर्शन घेत जा, म्हणजे तुझी संपत्ती दुप्पट होईल. दुसऱ्या दिवशी जमीनदार लोभाने पहाटे उठला, शेतात गेला. त्याला एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. त्याचा एक नातेवाईक पाठीवर धान्याचे भरलेले पोते घेऊन जात होता. नातेवाईकाला जमीनदाराने विचारले असता तो ओशाळला, माफी मागू लागला. जमीनदार त्या दिवसापासून लवकर उठू लागला. गोठ्यामध्ये दुधासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी नौकर दुधामध्ये पाणी मिसळून ते दूध विक्री करण्याची चर्चा करत होते. हे पाहिल्यानंतर त्याने नौकराला खड्या शब्दात सुनावले. या सर्व गोष्टी त्याच्या निदर्शनास आल्यामुळे तो रोज पहाटे आपल्या शेतामध्ये जाऊ लागला, फेरफटका मारू लागला. याच्यामुळे त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. दूध, धान्य, भाजीपाला यामध्ये वाढ झाली. शेवटी तो एक दिवस संताकडे गेला आणि म्हणाला, मला राजहंसाचे दर्शनच झालेले नाही. तेव्हा संत म्हणाले, अरे तुला राजहंस दिसला, पण तू ओळखू शकला नाहीस. परिश्रम नावाचा राजहंस तुझ्या आयुष्यात आला आणि त्यानेच तुझा आळशीपणा घालवला आणि तुझ्या धन्यात वाढ केली. मंडळी, परिश्रम रूपी परीस ज्याच्या ज्याच्या आयुष्यात स्पर्श करतो त्याच्या जीवनाचं सोनं बनतं. धन्यवाद.